तर 2 धावांची पेनल्टी आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या संपूर्ण क्रिकेटला एक शिस्त आणण्याचा प्रयत्न भरतदादा पुणे जिल्हा टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून करतायत आणि एकट्याचं काम नाहीये. दादांची संकल्पना आहे आणि त्याकरता आपण सर्व खेळाडूंनी जर सहकार्य केलं तर एक चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, जे आपण क्रिकेटचा खेळ म्हणतो की जंटलमॅन माणसांचा खेळ आहे, सभ्य माणसांचा खेळ आहे, तर तशाच प्रकारचं क्रिकेट पुण्यामध्ये आता सुरू झालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. सुरुवात होते या पहिल्या डावाची आरसीसी रेंज हिल संघाकडून. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल मात्र डॉट हाताळला जातोय. चांगली सुरुवात आहे ती म्हणजे टीम फ्रेंड सर्कल वेस्ट झोनची. दुसरा बॉल यावेळेस ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. पूर्ण बॉडी रोल केली होती पण बॉलचा संपर्क आणि बॅटचा समन्वय व्यवस्थित होत नाहीये. बॅक टू बॅक 2 बॉल्स डॉट आतापर्यंत केले जात आहेत. चांगली हवेची एक झुळूक देखील एक शरीराला वेगळाच आनंद देते. पुण्यातलं हे मैदान आणि पुण्यातलं हे वातावरण मात्र आता क्रिकेटपटूंसाठी पोषक ठरते. एक रंगतदार सिच्युएशन रोज आपण पाहतो. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र मॅचेस रंगतदार होत राहतात. सकाळचं सत्र देखील तसंच होईल अशी आपण अपेक्षा ठेवूया. तिसरा बॉल हो यावेळेस मात्र सावध पवित्र हलक्यात आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये पुश केलेल्या बॉलला कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत धावफलकाची सुरुवात आता होते. एकदा पूर्ण केली तर फळकी मात्र चुकली आहे. या सर्व गोष्टी मात्र लक्षात घ्यायला हव्या कारण या मैदानावर एक एक धावांनी मात्र तुमची डोकेदुखी वाढते कमी होते. बिल्कुल आपने सही कहा. एक बार फिर मैदान के अंदर अगर देखें तो बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला चल रहा है फ्रेंड्स सर्कल वेस्ट जोन वर्सेस आरसीसी रेजिल के बीच. बापूशेठ गलांडे क्रिकेट क्लब इंदापुर और रोहन करंजकर स्पोर्ट टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज तैयार रहे. इस बार गेंद फाइन लेग के क्षेत्र की तरफ जाते हुए कला के साथ मोड़ दिया था. फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग करते हुए फाइन लेग पर खिलाड़ी इस वक्त पांडु ने अच्छी फील्डिंग की है और इसी सिंगल के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ. बहुत इंपॉर्टेंट है. आज एक बार फिर मनीष चर्चा करेंगे कि एसोसिएशन का फायदा क्या होगा. उसमें से 2 चीजें इस वक्त हमें दिखाई दे रहे, उसके ऊपर भी चर्चा होगी ओव्हर समाप्त होने के बाद. धावसंख्या 3 झाली. 4 बॉल्स आतापर्यंत डिलिव्हर करून झाल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश येतोय पंचांच्या उजवीकडून. राईट आर्म राऊंड. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. पिक केले क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. लॉंग ऑफला जजमेंट घेतोय. झेल पूर्ण करतो. अगदी इंचभर अंतरच्या आतमध्ये बॉल लढवला जातोय आणि हा येतोय पहिला हादरा टीम आरसीसी रेंज हिल्सला. मैच की बात करें तो बल्लेबाजी कर रहे आरसीसी रिजल्ट की टीम. सख्त जरूरत इस विकेट को, वो विकेट फ्रेंड सर्कल वेस्ट जोन को मिलता हुआ और रवि ने बहुत अच्छा कैच बाउंड्री लाइन पर लिया. बहुत बढ़िया का क्योंकि वो कंट्रोल चाहिए था, वो जजमेंट चाहिए थी. एक बार फिर वो बहुत करीब थे. वहां अगर थोड़ा और पीछे जाते तो ये छक्का भी हो सकता था. अच्छा कंट्रोल जो रविंद्र जडेजा ने कैच लिया था उसी तरह से कैच करके ये कैच लिया गया रवि की तरफ से. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 3. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. पुढचा बॉल यावेळेस वाईड यॉर्कर होता. हलक्यातने बॉलला चॉप केले जाते. पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल आणि अशा पद्धतीने यशस्वी पहिल्या षटकाची समाप्ती फ्रेंड सर्कल वेस्ट झोन संघासाठी गणेश करतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आरसीसी रेंज हिल्स संघाची 1 गडी बाद 4 धावा. आणि आता मनीष आपल्याकडे थोडासा वेळ आहे कारण ही स्पर्धा आपण बघतोय पुणे जिल्हा टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून पार पडते. खूप सुंदर पद्धतीने सुरुवात झाली परंतु पहिला फायदा काय तर इथे स्पर्धा वेळेत सुरू झाली. हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा काय तर 6 षटकांचे सामने होत आहेत. आता इथून आणखीन या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन काय फायदे असतील, असोसिएशनला संलग्न झाल्याचे फायदे काय असतील याच्यावरती चर्चा करू. मला वाटतं आता या 2 गोष्टी तरी आपल्याला दिसतात गेल्या 4 दिवसामध्ये. आणि नक्कीच 2 षटकानंतर अजून एक अनाउन्समेंट आपण करणार आहोत की आपल्याला संकल्पना सांगितली जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एक मोठी इव्हेंट या ठिकाणी होणार आहे आणि त्याची चर्चा आपण पुढच्या या षटकाच्या समाप्तीनंतर करणार आहोत. आता दुसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज नवीन येतोय. चंदू पारधी हा नवीन गोलंदाज ऑपोजिट टू कॉमेंट्री बॉक्स एंड करून सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन आहे डावखुरा बॅट्समन मिस्टर यश. नॉन स्ट्राईकला असेल करण. यशने मात्र आता हात खुले करण्यासाठी मात्र प्रयत्न चालू केलेले आहेत पण मात्र योग्य त्यावेळी प्रयत्न करायला हवे. जर उशीर झाला तर मात्र धावफलक मात्र थोडासा खाली राहील आणि प्रयत्न तर 45 ते 50 आपण पहिल्या दिवसापासून आतापर्यंत जर अवलोकन केलं तर 45-50 धावा या पहिल्या 7 षटकांच्या समाप्तीने आल्याच पाहिजे जर एक चांगलं फायटिंग टोटल आपण करायचं असेल तर. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते चंदू. राईट लेफ्ट आर्म राऊंड.
हो, यावेळेस पुन्हा एकदा सावध पवित्रा, संयम आहे, टेम्परामेंट आहे, खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारीचा स्वीकार करतोय. तो म्हणजेच फलंदाज यश, एका धावेची वाढ, धावसंख्या 1 गडी बाद 5. और मनीष ये शॉट अगर देखे तो इसपे एक बार फिर वो बड़ा शॉट खेलने की कोई कोशिश नहीं थी, गेंद की तरफ चले गए, रक्षात्मक स्ट्रोक, जेंटल पुश किया, वो सिंगल लिया। ये बहुत अच्छी क्रिकेट है, सिंगल भी लेना बहुत जरूरी है। जब खराब गेंद आएगी तो उसके ऊपर प्रहार करने की जरूरत है। अभी मैदान के अंदर सूझबूझ के साथ बल्लेबाजी हो रही है। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल आहे, खूप चांगली लाईन अँड लेन पिकअप केले, क्रॉस सीमवर होता, अँगल बनवलाय आणि ही रणनीती खूप चांगली आहे. स्टंप टू स्टंप अटॅक न करता मात्र आउटसाइड स्टंप अटॅक करताना फलंदाज देखील विचार करतो की अटेम्प्ट करू की न करू, आणि अटेम्प्ट केला नाहीये, बॉल जाऊ दिलाय, बॉल जातोय डॉट, धावसंख्या थांबली ती म्हणजेच 5 वर. देखिए ये अनुमान लगाना भी बहुत बड़ी कला होती है खास करके बल्लेबाज के लिए। चंदू पुन्हा एकदा सज्ज होतोय, स्ट्राईकवर असेल बॅट्समन मिस्टर करण. यावेळेस मात्र तशाच पद्धतीने तशाच शैलीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न फसलाय. बघा, यासाठी अचूकता खूप महत्वाची आहे. तुम्ही जेव्हा वाईड यॉर्कर अटेम्प्ट करता तेव्हा तुमच्याकडे अचूकता असायला हवी, तुमची एकाग्रता असायला हवी, पण मात्र एकाग्रता चुकली आणि बॉल मात्र वाईड मिळालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 6 वर. चंदू पारदी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते, स्ट्राईकवर असेल बॅट्समन करण. वारंवार त्याच चुका, बघा एकदा चूक केली तर आपण मान्य करू शकतो, पण वारंवार जर चुका झाल्या तर मात्र तुमच्या संघासाठी थोडा थोडा धोका होऊ शकतो. और बल्लेबाज कहाँ खड़े वो भी देखा जाएगा, गेंद कहाँ से कहाँ जा रही वो भी देखा जाएगा, बहुत सारी चीजें इस वक्त देखी जाएगी। संजय भालेराव मैदान के अंदर है, एक्सपीरियंस कैंपेनर अजय आवले, संजय भालेराव, अक्षय निर्बल, 3 अंपायर जिन्होंने बहुत ही अच्छा काम इस प्रतियोगिता में बिल्कुल किया है। धावसंख्या झाली ती म्हणजे 1 गडी बाद 7. आरसीसी रेंज हिल्स. लोवर फुल टॉस होता, कनेक्ट झाला नाही बॉल, एक बॅटची कडा घेऊन बॉल शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये जातोय. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं गेलं आहे फ्रेंड्स सर्कल वेस्ट झोनने, म्हणूनच की काय आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये आरसीसी रेंजिल संघाकडून. धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा. इस वक्त आप क्या मैदान में सोच रहे हो वो भी देखा जाएगा। आपके पास टैलेंट है, बहुत सारी चीजें होती है, लेकिन मानसिकता क्या है, चाहे गेंदबाज हो, चाहे फील्डर हो, चाहे बल्लेबाज हो, सारी चीजें मानसिकता किस सोच के साथ आप मैदान के अंदर उतरे हैं, वो भी देखा जाएगा इस मुकाबले में। स्ट्राईकवर यश, डावकुरा फलंदाज. आता मात्र दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चंदू करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, अँगल बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. यावेळेस पोझिशन घेतली, शफल झाले, हवेत खेळले, मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावासाठी कॉल केला. कदाचित धोकादायक ठरू शकला असता. थ्रो चुकतोय, 2 धावा पूर्ण होत आहे आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या 1 गडी बाद 10. खूप वेळानंतर दुहेरी आकडा गाठला जातोय. मी म्हणालो होतो की आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय, या सामन्यामध्ये सुद्धा तेच चित्र दिसते. बिल्कुल, देखिए यहाँ अभी बल्लेबाज थोड़ा रक्षात्मक ढंग से खेल रहे हैं, अभी थोड़ा एक बार फिर एक्सीडेंट के ऊपर पैर रखने की कोशिश करेंगे। हलक्या हाताने चिप करायचं होतं, बॉल गोलंदाज थोडासा कमी पडलाय, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय. दरम्यान एक धाव तर पूर्ण केलेली आहे इनफिल्डच्या आतमध्ये. आणि आता नेल्सन फिगर तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळतो, 1 गडी बाद 11 धावा. अजूनही जर या षटकाचा विचार केला तर एक बॉल अजूनही शिल्लक आहे. म्हणजेच काय 6च्या धावगतीने खेळतोय तो म्हणजेच आरसीसी रेंज हिल्स संघ. त्यांना माहिती आहे की 6 षटकांचा खेळ आहे, थोडासा अंदाज घेत आहे, थोडासा अनुभव घेत आहे या खेळपट्टीचा, आउटफील्डचा, आणि त्यानंतर मात्र नक्कीच पवित्रा चेंज केला जाईल. यावेळेस चांगला पवित्रा होता, रिस्ट मोमेंट चांगली होती, पण मात्र बॉल थोडासा अँगल बनून बाहेर वळालाय, म्हणून मात्र समन्वय होऊ शकला नाही. आणि अशा पद्धतीने समन्वय होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल आलाय आणि दुसरा हादरा बसतोय म्हणजे टीम आरसीसी रेंजर्सला. रणनीती चांगली होती, विचारसरणी चांगली होती, पण मात्र बॅटची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातात बॉल विसावलेला, यष्टीचित झालेला आहे आणि अशा रीतीने दुसरा हादरा बसतोय ते म्हणजे टीम आरसीसी रेंजर्सला. सी लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आता आमच्या बरोबर जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी सुरू होतेला सामना फ्रेंड्स सर्कल वेस्ट झोन वर्सेस आरसीसी रेजिल्स या 2 संघादरम्यान 8 वाजून 50 मिनिटांनी आज टॉस झाला आणि अतिशय शिस्तीत डिसिप्लिनमध्ये सुरू असलेली एक मानाची स्पर्धा टिंगरे सरकार चषक 2021. सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित जातोय, यष्टीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र रोहित आज जातोय. 11 धावा आहेत आणि म्हणजेच काय इकॉनॉमिकल षटकं 2 हाताळलेले आहेत आतापर्यंत. चंदूने चांगलं षटक हाताळलं, गणेशने पहिलं षटक हाताळलं होतं. तिसऱ्या षटकाची जबाबदारी कोण स्वीकारतोय तर बघा, इथं पहिल्या षटकाची जबाबदारी ज्याने स्वीकारली होती त्याच्याच कामगिरीचा आढावा घेऊन पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी गणेशलाच बोलवण्यात आहे. पाहूया या रणनीतीमध्ये स्पेल कंटिन्यूच्या रणनीतीमध्ये कसं काम होतंय फ्रेंड सर्कल वेस्ट झोनचं. और मनीष, प्रारंभिक बल्लेबाजों ने ज़्यादा डिफेंसिव खेलने की कोशिश की, 1-2 बॉल ऐसे होते हैं उसके ऊपर आपको प्रहार करना होता है, वो रणनीति मैंने नहीं देखी। इस गेंद को ऑनसाइड की तरफ बहुत ही बड़ा शॉट खेलना चाहते थे, खिलाड़ी मौजूद है और रोहित, इस वक्त रवि ने बहुत ही अच्छा कैच लिया
बड़ा शॉट खेलने का प्रयास तो जरूर करे, लेकिन हमला करने की कोशिश, शिकार बन के वापस आ रहे। तो डीजे एक गाने के साथ तिसरा आदरा तिसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवर, म्हणजे जो निर्णय घेतला गेला होता गणेशला पुन्हा एकदा परत आणण्याचा, तो निर्णय यशस्वी ठरवला जातोय. आणि हा विश्वास आहे कर्णधाराचा, तो विश्वास सार्थ ठरवतोय गणेश. ही बॉन्डिंग खूप महत्वाची आहे. तुम्हाला ठाऊक असायला हवं की कुठल्या क्षणाला कुठला गोलंदाज यूज करायचा आहे. चांगलं निर्णय आणि चांगली क्षमता सिद्ध केलेली आहे या ठिकाणी गणेशने. स्ट्राईकवर बॅट्समन आता पाहायला मिळतोय तो म्हणजेच करण, आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल बॅट्समन रोहित. गोलंदाजी मार्कवर गणेश. सुरुवातीलाच धक्का दिला या तिसऱ्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केलं जाते कव्हर रिजन मध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, एकच धाव मिळते. चांगली रणनीती आहे बॅट्समनची की या अगोदरच्या बॉलवर विकेट गेल्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा सावध पैतरा घेतला गेला. गोलंदाजाचं जी लाईन अँड लेंथ रिदम आहे ती ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है, उस मुकाबले में अब थोड़ा सोच को बदलना होगा। विकेट भी नहीं खोने, आपका स्ट्राइक रेट भी अच्छा होना चाहिए और कम से कम वो 45-50 का आंकड़ा आपके जहन में होना चाहिए। 12 धावा धावफलकावर आहेत. गणेश राईट अप राऊंड. ओ स्वीप केलं ते बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, पण मात्र आउटफील्ड स्लो आहे आणि कॉल केला गेलाय, नकार दिला गेला होता. वेळीच स्वतःला परत आणलं आहे पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा होऊ शकल्या असता किंवा नसता ह्या नंतरची गोष्ट आहे, पण क्रिकेटच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही धाव घेता कॉलिंग खूप महत्वाची आहे. बिल्कुल आपने सही कहा, यस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए। नॉन स्ट्राइकर एंड के बल्लेबाज ने कहा कि भाई यार रन नहीं है, आपको नहीं आना है। फरहान मैदान के अंदर है। 13 धावा. यावेळेस बॉलला फॉलो केलं आणि हलक्या हाताने मात्र कट केलं जाते पॉईंट, आणि गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण मात्र खूप दर्जेदार होते. आणि आपण पाहिलं इनफिल्डच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकताय. गल्लीला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला आणि शॉर्ट फायनलला. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, खास करून ऑफ साईडला 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. डीप बॅकवर्ड पॉईंटला, डीप कव्हरला आणि वाईड ऑफ लॉंग ऑफला. यावेळेस क्रॉस सीमर होता. चांगली पिचिंग, लाईन अँड लेंथ पिक करून फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण थोडासा अँगल क्रिएट झालाय, त्यामुळेच मात्र कुठेतरी समन्वय होऊ शकला नाहीये. बॉल जातोय डॉट. धावसंख्या थांबले ती म्हणजेच 3 गडी बाद 13 या आकड्यावर. सावध सुरुवात आहे, संत सुरुवात आहे, हळुवारपणे पुढे चाललेला आहे आरसीसी रेंजिल संघ, पण मात्र जास्त सावधानी मात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा वाजवू शकते. कारण धावांना जर आकार द्यायचा असेल तर एका षटकामध्ये कमीत कमी 1 ते 2 मोठे फटके यायला हवे. जर या पूर्ण डावाचा जर विचार केला तर मात्र अजूनही एकही मोठा फटका आला आणि यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केलं जाते. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होते, 1 धाव मिळते. धावसंख्या 14 झालेली आहे. 3 गडी बाद 14 धावा, आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. मी तर म्हणेन यशस्वी तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आरसीसी रेंज हिल संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 14 धावा. जास्त वेळ घ्यायचा नाहीये, जास्त चर्चा करायची नाहीये. आम्ही इकडे थांबतोय, तुम्ही थांबू नका. बघत राहा, पाहत राहा टिंगरे सरकार चषक 2021 वॉइस. घेऊया डीजेला संधी, घेऊया छोटीशी विश्रांती. गलांडे क्रिकेट इंदापूर विपक्ष रोहन करंजकर स्पोर्ट्स. दोन्ही संघांना विनंती असेल, आला असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रिपोर्ट करा, जेणेकरून जी आपण रिदम मेंटेन केलेली आहे गेल्या 4 दिवसांपासून, ती रिदम आपल्याला मेंटेन करता येणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा नजरहटी दुर्घटना घटी. विकेट डाऊन होते, 4था हादरा बसतोय तो म्हणजे टीम आरसीसी रेंजिल संघाला. धाव संख्या 14 असताना बिकट अवस्था आहे आणि संकटात सापडलेला आहे आरसीसी रेंजिल संघ. कमॉन डीजे.
अवस्थेपासून सुस्थितीमध्ये नेण्यासाठी तुमचा प्रयत्न देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. मिडल ऑर्डरला चांगलं काम करावं लागेल. स्टार्टिंग ऑर्डर निकामी झाल्यानंतर आता मात्र मिडल ऑर्डरला दमखम दाखवावा लागेल, कारण क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही एकटा दुकटा फलंदाज जर कमी पडला तर बॅकअप देण्याचं काम इतर फलंदाजांकडे. यावेळेस मात्र खूप चांगली स्क्वेअर कट आहे. आउटफील्ड स्लो आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित करायचं होतं. कॉल चुकला आणि कॉल चुकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होते. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. हा दरा बसतोय 5वा 15 धावा असताना. नीट तर तुम्ही व्हाल धावचीत आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज झालाय. आणि मी पाहतो जर अवलोकन व्यवस्थित केलं आरसीसी रेंजिल संघांचं तर फलंदाजामध्ये ताळमेळ व्यवस्थित दिसत नाहीये. कुठेतरी सरावाचा अभाव सुद्धा जाणवतोय. आणि जर आपण पाहिलं तर एक मोठं व्यासपीठ आहे. मोठ्या व्यासपीठमध्ये खेळताना मात्र कुठेतरी दबावामध्ये खेळल्यासारखं वाटते आरसीसी रेंजिल संघ. पण मात्र तुम्ही इतक्या वर्षांपासून क्रिकेट जर खेळत असाल तर तुम्ही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तुमचं योगदान नक्कीच देत असाल. तर ही देखील तशाच पद्धतीची एक टुर्नामेंट आहे आणि तुम्हाला आजचा दिवस म्हणजे सर्वोत्तम दिवस तुमच्या जीवनातला सर्वोत्तम दिवस म्हणून जगावा लागेल, तरच तुमचा संघ तुमच्या सोबत आज आनंदाने घरी जाणार आहे. तर त्यामुळे तसे प्रयत्न आतापर्यंत फ्रेंड सर्कल वेस्ट झोन संघ करते आणि प्रयत्न कुठेतरी कमी पडतात. आरसीसी रेंज हिल संघाचे 5 गडी बाद 15 धावा धावफलकावर आहेत. षटक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज फेकतोय तो म्हणजेच मिस्टर रवी. पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट करतोय. स्ट्राईकवर असेल बॅट्समन मिस्टर प्रणयचा मोठा फटका मारण्याचा पवित्रा होता. व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. मिडल ऑफ द बॅट येत नाहीये. स्वीट साऊंड ऐकायला मिळत नाहीये आणि बॉल हार्ड जातोय डॉट. खूप चांगली पकड मजबूत केलेली आहे या ठिकाणी फ्रेंड्स सर्कल वेस्ट झोन या संघाने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि जसं काय घरातूनच त्यांचे गोलंदाज सेट होऊन आलेत असं जाणवते. चांगली ग्रिपिंग, चांगली लाईन अँड लेन, चांगली पिचिंग गोलंदाज करतायत. बघा यावेळेस पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर बॉल हाताळला होता. हाच एक प्रॉब्लेम असतो जेव्हा गोलंदाज क्रॉस सीमर हाताळत असतो. शोल्डरचा जर तुम्ही अतिरिक्त वापर केला तर बॉल मात्र तुमच्या कक्षेच्या बाहेर जाणार आहे, खेळपट्टीच्या कक्षेच्या बाहेर जाणार आहे. त्यामुळेच मात्र वाईड बॉल मिळतोय. धावसंख्या झाले 5 गडी बाद 16 धावा 16 रन्स फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रवी. ओहो बॅट अँड पॅड मधला चेंडू होता. फ्रंट फुटला बॅलन्स करून ड्राईव्ह करायची होती पण मात्र बॉलचा वेग थोडासा कमी झालाय. यष्टीरक्षक खूप चांगल्या पोझिशन मध्ये, एकही धाव मिळणार नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाज साथ देत आहेत टीम फ्रेंड सर्कल वेस्ट झोनला. आरसीसी रेंजिल संघाला पुन्हा एकदा काहीतरी विचारसरणी बदलावी लागेल, खेळ बदलावा लागेल धावा बदलण्यासाठी. बघा यावेळेस कट करायचा होता. बॉलने अतिरिक्त उसळ घेतली आहे. गुड लेंथला पिच झाला, लेंथ बॉल होता आणि त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉल टॉस केला जाते. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. रवीचा खेळपट्टीचा पूर्ण वापर केला जातोय. पिचिंग बदलली जाते आणि गोलचा वेग बदलला जातोय. सर्व काही घडते आतापर्यंत फ्रेंड सर्कल वेस्ट झोन संघासाठी आणि गोलंदाज त्यासाठी जबाबदार आहेत. पुढचा बॉल रवीचा. स्टेप आउट झाले, स्वतःला यॉर्क करून घेतलाय. बघा कधी कधी जर तुम्ही कसे खेळताय त्यावर तुमचा संघ मात्र डिपेंड असतो. यावेळेस मात्र यष्टीचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि फक्त फलंदाज जात आहेत, हजेरी लावून येतात. विकेट आउट. तसंच कुठेतरी या मैदानामध्ये गोलंदाज फलंदाजांना धक्का देत आहेत. कुठल्याच फलंदाजाला मैदानात थांबू देत नाहीये. फलंदाज येतोय, हजेरी लावून परत जातोय आणि जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन असते तेव्हा मात्र धावसंख्या देखील तितकीच संकुचित असते त्या संघाची. आणि धावसंख्येचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर धावसंख्या 6 गडी बाद 16 धावा पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये सकाळी वाटलं होतं की पोषक वातावरण आहे, धावसंख्या मात्र एक वेगळा उच्चांक गाठू शकेल, पण मात्र तसं काही घडत नाहीये. वातावरण साथ देते, खेळपट्टी साथ देते फ्रेंड सर्कल वेस्ट झोनच्या गोलंदाजाला. नवीन गोलंदाज दिलीप येतोय गोलंदाजी मार्कवर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज होतोय. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय तो म्हणजे सागर.
सागरने मात्र तडाखा लावण्याचा प्रयत्न केला होता पण समन्वय व्यवस्थित होऊ शकत नाहीये. बॉल शॉर्टलेग रिजन मध्ये स्टॉप केला जाईल तोपर्यंत फक्त एक धाव पळून पूर्ण करता आलेली आहे. धावसंख्या 6 गडी बाद 17. एक एक धावा ने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय पण हा प्रयत्न सुरुवातीच्या षटकांमध्ये करायला हवा. जेव्हा तुम्ही शेवटच्या षटकांमध्ये येता स्लॉग ओव्हर मध्ये येता तेव्हा मात्र मोठमोठे फटके आपल्याला तुम्हाला खेचावे लागतात. आणि जर अजून एक गोष्ट जर अधोरेखित करायची झाली तर एकही चौकार किंवा एकही षटकार आतापर्यंत या डावामध्ये आला नाहीये. ही देखील एक विचार करण्याची गोष्ट आहे. बघा यावेळेस जागा बनवून कट करायचा होता पण मात्र काहीही प्रयत्न करतायत आणि आपण म्हणू शकतो कारण बॉलच्या रीच पर्यंत जायला हवं. बॉल कसा येतोय, बॉलची पिचिंग कुठे, बॉल कुठे टर्न होतोय, बॉलचा वेग किती आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये विचार करायच्या असतात. पण मात्र तो विचार करत नाही, फक्त कॅज्युअली बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटच्या माध्यमातून. पण मात्र त्यामुळेच कुठेतरी भाव खाऊन जातोय गोलंदाज या पहिल्या डावामध्ये. फटका चांगला आहे ओव्हर द बॉलर हेड. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑफ मधून बॉल स्टॉप करेपर्यंत फक्त एकच धाव मिळणार आहे. बघा धावा जोडताना मात्र तुम्हाला रिस्क सुद्धा घ्यावी लागेल. कारण आता तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेले आहेत या पहिल्या डावाच्या आणि तुम्हाला रिस्क तर घ्यावी लागणारच आहेत. मोठमोठे फटके खेचण्यासाठी तुम्हाला गॅप शोधावे लागतील, तुम्हाला खाली क्षेत्र शोधावे लागतील ज्या ठिकाणी जास्तीत जास्त धावा मिळू शकतील. चौकार षटकार नाही आले तरी काय झालं पण डबल टिबल कशा मिळतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या 18. लोवर फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑनला यावेळेस फर्म बॉल आणि खूप वेळानंतर आता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत चूक करताना पाहायला मिळालाय फ्रेंड सर्कल वेस्ट झोन संघ आणि त्या चुकीचा मोबदला मिळतोय आरसीसी रेंज हिल संघाला. 2 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या 6 गडी बाद 20 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत सर्व गोलंदाजांनी एक चांगली कामगिरी केली आहे फ्रेंड सर्कल वेस्ट झोन संघासाठी आणि असा कुठलाच असा फलंदाज नाहीये जो मात्र कुठेतरी जम बसवू शकलाय या खेळपट्टीवर आरसीसी 11 संघाचा. यावेळेस पुल करायचा प्रयास होता, बॉलला चेक केलं होतं, व्यवस्थित रीड देखील केलं होतं पण मात्र कुठेतरी समन्वय होऊ शकला नाहीये. बॉलची उंची मॅच करू शकला नाही त्यामुळेच हा फटका फसलाय. बॉल्स पिकून झालेत या षटकातले एकूण 5. शेवटचा बॉल असणार आहे या 5व्या षटकातला. प्रशांत आदवडे नक्की जॉईन होतील. हो फटका फसलाय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज पुढे येतोय. अजून एक झटका बसतोय. विकेट नंबर 7 ऑन 20. बॅटचा समन्वय झाला होता. बॅटच्या वरच्या बाजूला बॉल स्पर्श करून यष्टिरक्षकाच्या हातात विसावणार होताच की होता पण यष्टिरक्षकाच्या माध्यमातून हलकीशी चूक झाली. दरम्यान एक धाव पळून पूर्ण केली. धावसंख्या 21 झाले. 21 रन्स ऑन बोर्ड. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. प्रशांतजी जसं मी म्हणालो होतो की या सामन्यामध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिलेला आहे आणि या सामन्यामध्ये देखील तेच पाहायला मिळते. एकूण 4 दिवसांमध्ये गोलंदाज मात्र प्रभावी अशी कामगिरी करतायत. बिल्कुल एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. बढ़िया गेंद लेकिन थोड़ी ऑफ स्टंप के बाहर ज्यादा चली गई थी इसीलिए एक बार फिर वो वाइट बॉल का इशारा संजय भालेराव की तरफ से होता हुआ. आपने सही कहा कि गेंदबाजों का बोलबाला रहा है लेकिन अगर आप अच्छे अप्रोच के साथ अच्छे सोच के साथ खेलते हैं तो इसी विकेट पर रन भी बने हैं जो हमने 3 दिनों में देखा है. पण ते बनायला हवे कारण आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि ते प्रयत्न करायला हवेत. फटका फसलाय फ्लाय स्लिपला. यष्टिरक्षक स्वतः जाऊन हा बॉल अडवतोय. झेल स्वीकारतोय. अरुणच्या माध्यमातून हा झेल कंप्लीट केला गेला आणि आता मात्र उतरती काळा लागते ती म्हणजेच आरसीसी रेंजिल संघाला 8वा गडी बाद होतो धावसंख्या 22 असताना.
विकेट आहे. फटका तर चांगला आहे. टॅकिंग ऑफ ड्राईव्ह, पण मात्र कुठेतरी गोलंदाज अडवाला, त्यामुळे बॉलचा जो स्पीड आहे तो कमी झालाय. मिडलच्या क्षेत्रामध्ये बॉल अडवला जाईल. एक धाव मिळते. धावसंख्या 23 झाले. 9 गडी बाद 23 धावा. विचार करण्यासाठी गोष्ट गोष्ट आहे, पण मात्र आज हिरो बनण्याची संधी आहे का बीटरला? कारण बीटरने जर मोठे फटके खेचले आणि संघाची धावसंख्या बॅलन्स केली तर मात्र एक डिफेंडिव्ह टार्गेट आपण म्हणू शकतोय. बीटर स्ट्राईकवर आहे. गोलंदाजी मार्कवर रवी. यावेळेस बीटरला देखील यश मिळालं नाही आणि सर्व गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या थांबले 23 वर. जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 24 धावा पूर्ण कराव्या लागतील फ्रेंड सर्कल वेस्ट झोन संघाला. तर लगेचच मैदानाच्या बाहेर यायचंय आणि आरसीसी या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचंय. आपण पाहतोय म्हणजे स्टिंगरे सरकार चषक 2021-22. आम्ही इकडे थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. टिंगरे सरकार चषक 2021-22. वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेली एक मानाची स्पर्धा, एक प्रतिष्ठेची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, टिंगरे सरकार ग्रुप प्रेझेंट टिंगरे सरकार चषक 2021 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. आणि मैदानामध्ये आत्ता बॉलची आवश्यकता आहे आणि जुना चेंडू आमच्याकडे येतोय. आणि आत्ता जो नंतरचा सामना आहे बापूशेठ गलांडे क्रिकेट क्लब इंदापूर वर्सेस रोहन करंजकर स्पोर्ट, दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, चला आपण टॉससाठी यायचंय. बापूशेठ गलांडे क्रिकेट क्लब इंदापूरची टीम देखील खूप सक्षम टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला रोहन करंजकर स्पोर्ट हा देखील संघ देखील आपल्याला दर्जेदार पद्धतीनं पाहायला मिळेल. इशिका 11 वांडवडी आणि शंभूराजे क्रिकेट क्लब या दोन संघादरम्यान देखील अतिशय महत्त्वाची लढत आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहणार आहोत. पहिल्या सामन्यात फलंदाजांनी थोडीशी हाराकिरी केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी फ्रेंड सर्कल वेस्ट झोननं केले. सुंदर गोलंदाजी. आणि आता मनीष सातत्यानं म्हणत होता की धावा होत नाहीयेत. धावा न होण्याचं कारण आहे एकतर तुमच्याकडे जी प्रचंड क्षमता असायला पाहिजे, ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मी मगाशीच म्हणालो होतो की मनीष मैदानात गेलाय, तुम्ही काय स्ट्रॅटर्जी बनवले, काय मानसिकतेने खेळायचंय, ही देखील गोष्ट महत्त्वाची होती. जास्त डिफेन्सिव्ह खेळल्यामुळे कदाचित धावांचा ओघ वाढला नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, विकेट ज्या आहेत त्या रेग्युलर इंटरव्हलमध्ये पडत गेल्या आणि त्याचाही परिणाम धावफलकावरती झाला. मैदानामध्ये बॅट्समनला पाठवायचंय, धावफलकर आता बघितलं तर उद्दिष्ट असेल एकूण 24 धावांचं. मला कालच्या शेवटच्या सामन्याची आठवण झाली. कॅम्प बॉईज विपक्ष आलमबाई पठाण जो सामना होता, ज्यामध्ये कॅम्प बॉईज संघाने देखील अशीच कुठेतरी रणनीती केली होती, अटॅकिंग रणनीती होती. त्यामुळे त्यांचा देखील कुठलाच फलंदाज मैदानात तग धरू शकला नव्हता आणि त्यामुळे त्यांचा डाव देखील लवकरात लवकर गडगडला होता. आणि हा अभ्यास करणं महत्वाचं आहे. या मैदानावर या अगोदर सामने कसे झालेत याचा अभ्यास करून यायला पाहिजे, तरच तुम्हाला तुमच्या सामन्यासाठी उपयोग होणार आहे. या ठिकाणी मागच्या बाजूला ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत तर त्या सर्वांना विनंती आहे, सर्व दुचाकी असतील किंवा 4 व्हीलर असतील, सर्वांना विनंती आहे त्या गाड्या पार्किंग झोनमध्ये उभ्या करायच्या आहेत. बापूदत्ता गलांडे क्रिकेट क्लब इंदापूर संघाचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. रोहन करंजकर स्पोर्ट्स संघाला विनंती आहे, चला आपण लवकरात लवकर आमच्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे. आणि आता धावा फार मोठ्या नाही आहेत. ज्या पद्धतीने आपण मैदानातलं क्रिकेट पाहिलं, ज्या पद्धतीनं या ठिकाणी बॅटिंग पाहिलेली आहे, उत्कृष्ट गोलंदाजी झाली. म्हणजे टप्पा जो आहे तो मिडल आणि लेग स्टंपला नव्हता. टप्पा जर बघितलं तर एकतर उजव्या इष्टीवरती होता किंवा चौथ्या स्टंपवरती, 5व्या स्टंपवरती टाकला गेला होता. त्यामुळे त्याचाही फायदा गोलंदाजाला मिळाला. अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि ज्यावेळेस विकेट जातात त्याचा आपोआप दबाव जो आहे तो फलंदाजावर येत राहतो. आणि ती ही सगळी गोष्ट पहिल्या सत्रात पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बघा, क्रेडिट ऑल्सो गोज टू ऑल बॉलर्स, कारण त्या बॉलर्सने देखील चांगली कामगिरी केली आहे. कुठल्याच गोलंदाजाने मात्र नाराज केलं नाही कर्णधाराला. प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण करून इकॉनॉमिकल षटकं हाताळलेले आहेत. निश्चित आपण पुन्हा एकदा मॅचकडे जातोय. तत्पूर्वी मागे ज्या दुचाकी लावलेल्या आहेत, सर्व दुचाकी आहेत त्या बरोबर पार्किंग झोनमध्ये घेऊन जायचंय. अतुल दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या भूमीचे मालक या ठिकाणी आता दाखल होत आहेत. मैदानातला महत्त्वाचा मॅच आपण निश्चित पाहतो आहे. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेली टिंगरे सरकार चषक 2021 ची एक मानाची स्पर्धा. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर आपण मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक बघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो. बेटरचा पहिला चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने खेळलाय. अप्रोच इंटेन्शन काय असतं हे दाखवून दिले बॅट्समन आणि अप्रतिम फटका तडकावलाय. चेंडू सीमा पार, चौकार. हा आलाय टिंगरे सरकार चौकार.
सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा अप्रोच चांगला आहे बघा. या पहिल्या डावामध्ये जो अप्रोच अपेक्षित होता फलंदाजी करणाऱ्या संघाकडून तो मात्र कुठेतरी अप्रोच पाहायला मिळाला नाहीये. पण आता एक लो टार्गेट असतानाच पॉझिटिव्ह अप्रोचने खेळतोय तो म्हणजेच फ्रेंड सर्कल झोन. यावेळेस हवेत स्लॅश केलं जाते क्षेत्ररक्षक आहे. पॉईंट कव्हर रिजन मध्ये पहिला आदरा बसतोय आणि याच आदराची अपेक्षा होती आरसीसी रेंज हिल संघाला. गाडीचा नंबर आहे 2973. एकोणतीस 73 ही जी गाडी आहे ती प्लीज पार्किंग झोन मध्ये लावा. रोहन करंजकर स्पोर्ट संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे, कारण पोटोशेशन देखील या ठिकाणी केलं जातं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय अजय. आपल्याला चांगला चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा होता, सुंदर पद्धतीनं हलक्या हाताने खेळला चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण बघितलं त्या ठिकाणी पॉईंटला क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. ज्या पद्धतीने आपण पॉईंटला क्षेत्ररक्षक पाहिलेलं आहे, निखिलनं सुंदर क्षेत्ररक्षण केलं. थ्रो मात्र गॅदर करताना तो विकेट किपर वेस्टर्नच्या मागे विकेट किपिंग करतोय फरहान. आणि आता महत्वाचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. धावपलकर विचार केला धावपलकर धाबा आहेत ते 7 धाबा 1 गडी बाद 7 अशी मैदानात स्थिती. 6 धाबा धावपलकर देत. यावेळेला ऑफटॉमचा बाहेरचा चेंडू होता, कट करण्याकरता निश्चित प्रयत्न झाला, परंतु शरीराचं संतुलन तितकंसं चांगलं नव्हतं. यशस्वी षटकाची सांगता या ठिकाणी होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. धावपलकर धाबा एकूण 24 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 6 आहेत. ज्या जास्त झाल्या असत्या चौकार आला होता. बरंच काही या ठिकाणी घडणार आहे, बरंच काही या ठिकाणी बिघडणार आहे. आपण पाहतोय टिंगरे सरकार ग्रुप प्रेझेंट टिंगरे सरकार चषक 2021. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर परत येऊया. ऐकूया एक मधुर गाणं. पासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसभरातली पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय आहे. रोहन करंजकर स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाला विनंती आहे, चला टॉससाठी या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकर धाबा 7 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. सी लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक अतिशय महत्त्वाचा सामना या ठिकाणी पाहता आहेत. आणि सकाळच्या सत्रामध्ये आता सूर्यप्रकाश देखील मैदानावरती आलाय. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजीमध्ये आता गोलंदाज आलाय प्रशांत. त्यावेळेला ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू छान कट केला, त्याचे खराब क्षेत्ररक्षण पॉईंटमध्ये होतोय. एकेरी धाव निश्चित मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 8 वरती. ज्या पद्धतीनं हा क्रिकेटचा मॅच आहे, अतिशय महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये निश्चितच आरसीसी रेंजल्सनं जी फलंदाजी केली ती तितकीशी आश्वासक नव्हती मनीष, आणि त्यामुळे धावपलक सातत्यानं हालता राहिला नाहीये. आणि आपण 45-50चा जो विचार करत होतो तो विचार करत असताना जी स्ट्रॅटर्जी व्हायला पाहिजे होती, मैदानामध्ये जी एक रणनीती ठरवली होती किंवा डगआउटमध्ये रणनीती ठरवली होती, ती मैदानात त्याची अंमलबजावणी देखील तितकीशी चांगली झाली नाहीये. आणि परिणामता समोरच्या संघानं फ्रेंड सर्कल वेस्ट झोननं अप्रतिम मारा केला, यात काही वाद नाहीये. चांगला चेंडू गोलवर टप्प्याचा क्लीन बॉल केलेला आहे, एसटी उद्ध्वस्त केलेली आहे. आणि अशा रीतीनं या मॅच मध्ये दुसरा गडी बाद होतोय. फलंदाज अजय या ठिकाणी अतिशय स्वस्तात बाद होते, अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि आता दुसरा धक्का बसतोय तो फ्रेंड सर्कल वेट झोनला. संतोष आणि प्रशांतला यश मिळतंय. ब्रेक थ्रूची आवश्यकता 24 धावा ज्यावेळेस आपण डिपेंड करण्याचा प्रयत्न करतो मनीष, त्यावेळेला हे गडी बाद करणं फार गरजेचं असतं. झालेल्या चुकांना विसरून तुम्हाला आता पॉझिटिव्ह अप्रोचने खेळावं लागेल. आणि विकेट टेकर गोलंदाज सध्या ठरतोय तो म्हणजेच प्रशांत. जबरदस्त गोलंदाजी या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाले प्रशांतकडून. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होते पंचांच्या उजवीकडून. यावेळेला ऑन साईडला चांगला ऑन ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय ऑन साईडला डीप मिड विकेटच्या दिशेनं. एकेरी धाव निश्चित मिळणार आहे. आता एकेरी दुहेरी धाबा आल्या तरी सुद्धा विजयाच्या समीप पोहोचता येतील किंवा विजयाचा स्वाद चाकता येईल अशा प्रकारची स्थिती आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलकावरती 2 गडी बाद, धावसंख्या आहे ती 9.
सरळ सोपं असं गणित आहे, पण ते गणित सोडवताना सुद्धा कदाचित नाकी नऊ येऊ शकते, कारण गोलंदाजांचा अप्रोच आता मला पॉझिटिव्ह जाणवतोय आणि त्यामुळेच कदाचित हे आव्हान पूर्ण करताना सुद्धा थोडासा त्रास होऊ शकतो तो म्हणजे टीम फ्रेंड सर्कल वेस्ट झोन संघाला. निश्चित प्रशांत सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. टिंगरे सरकार ग्रुपच्या माध्यमातून एक लाख मोलाची स्पर्धा आपण सिलोच्या माध्यमातून पाहताय. मैदानातला खेळ जर बघितलं तर देखील उत्कृष्ट सुरू आहे. गेल्या 3 दिवसामध्ये किंवा गेल्या 4 दिवसामध्ये डोळ्यांचं पाणं फेडणारं क्रिकेट आपण या मैदानावरती अनुभवलेलं आहे. प्रशांतचा पुढचा चेंडू खेळण्याची जबाबदारी असेल ती यावेळेला स्ट्रायकर एंडला फलंदाज अरुणची. चांगला चेंडू सुंदर ड्राईव्ह केला. इथे मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण होतंय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावांनी धावसंख्येला पुन्हा एकदा आकार येतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या सजते, धावसंख्या फुलते, धावसंख्या जाते. 11 वरती नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. डिसा क्षेत्ररक्षण आहे ते म्हणजे टीम आरसीसी रेंज हिल संघाचा, कारण आता तुमच्याकडे जर कमी धावांचं टार्गेट आहे तर क्षेत्ररक्षण अचूक दर्जाचं व्हायला हवं. गोलंदाज त्यांचं काम करतायत, क्षेत्ररक्षकांनी त्यांचं काम करायला हवं. यावेळेला ऑफ्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू पंच दोन्ही हात फैलावतात आणि सांगतात की चेंडू स्वैरे. एकेरी धाव मिस्टर एस्ट्राच्या रूपाने या ठिकाणी मिळते आहे. धावपलकात धावा त्या एकूण 12. 24 धावांचा पाठलाग फ्रेंड्स सर्कल वेस्टर्न झोन करतो आहे. ऑन साईडला चेंडू खेळला आहे, जिथं क्षेत्ररक्षक जास्त चुका करतोय, चेंडू त्याचा पाठलाग करतो आहे. सातत्यानं आपण हे दृश्य बघतोय. पॉइंट ठेवलं होतं, तिथे चूक झाली. आता मिडॉनला क्षेत्ररक्षण केलं जात आहे, तिथेही आता तो क्षेत्ररक्षक जर बघितलं तर क्षेत्ररक्षण करतो आहे. त्याच्याकडून सातत्यानं चुका होत आहेत. यश त्या ठिकाणी आहे, अनुभवी खेळाडू आहे, परंतु त्याच्या लौकिकाला साजेसाचं क्षेत्ररक्षण होत नाही. 2 षटकांचा खेळ, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा होत आहेत त्या 13. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा, ऐकत राहा. टिंगरे सरकार चषक 2021चा क्रिकेटचा घमासान. एकवीस आपण या ठिकाणी बघतोय. फ्लाइंग स्लिपला आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय, त्यानंतर पॉइंट आहे, एक कबरला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कबर आणि त्यानंतर एक मिडॉपला. ऑफ साईडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गोलंदाजांनी. 24 धावांचा आपण धावपलकात धाबा 13 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला मात्र चेंडू कबरच्या दिशेने जातोय. अतिशय सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीये. या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती 14 वरती. 10 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता फ्रेंड सर्कल वेस्ट झोनसाठी आहे. बॅट्समनचा विचार केला तर मैदानामध्ये बॅट्समन दोन्ही बत्तक धरून आहेत. एका बाजूला अरुण तर दुसऱ्या बाजूला संतोष. आणि 2 मोहरे गारद केल्यानंतर आणखीन एक गडी बाद करणं फार गरजेचं असेल ते आरसीसी साठी. यावेळेला ऑनसाईडला फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय, झेल मात्र टिपता येत नाहीये. प्रयत्न तितकेसे चांगले झाले नाहीयेत. इथे धावा रोखणं फार गरजेचं आहे, झेल पकडणं फार गरजेचं आहे. धावपलकात धाबा त्या 15 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 धावांचा पाठलाग होतोय आणि आता रोहन करंजकर स्पोर्ट आणि बापूदादा गलांडे क्रिकेट क्लब इंदापूर या 2 संघादरम्यान अतिशय महत्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला फटका खेळाय. मिडापच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखेच्या दिशेने अतिशय वेगानं जातोय. अतिशय सुंदर खणखणीत दणदणीत दर्जेदार टिंगरे सरकार चौकार. ते चला लवकरात लवकर. चेंडू खेळलाय, चेंडू जातोय. यावेळेला सीमारेखा पार चौकार. स्क्वेअर कटचा अतिशय देखणा. सर्व गोष्टी योग्य त्या वेळी झाल्या पाहिजे. जसं भरत भाऊ टिंगरे पहिल्या दिवसापासून त्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देतात की सर्व गोष्टी म्हणजेच का इनिंग देखील तुमची 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली पाहिजे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे.
यावेळेला इनसाइड आउटचा फटका मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, हा झेल सुटतो आहे. आज काहीही चांगलं घडत नाहीये आरसीसी संघासाठी. फ्रेंड सर्कल वेस्ट झोन संघ मात्र आता विजयपथाच्या दिशेनं विजयाचा स्वाद जगतोय. त्यांचं अभिनंदन आहे. या मॅचचा हिरो कोण आहे ते आपण निश्चित सांगणार आहोत. मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय ते देखील सांगणार. तत्पूर्वी आपण जाऊया इंदापूर आणि रोहन करंजकर स्पोर्ट अर्थात बापूदादा गलांडी क्रिकेट क्लब